राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि अनेक नाराजांची संख्या वाढली। त्यामध्ये सर्वात मोठं नाव होतं छगन भुजबळ यांचं। छगन भुजबळ हे अनेक वर्ष मंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक मोठी मंत्रिपदं त्यांनी भूषवली। मात्र अजितदादांनी त्यांना असा काही धक्का दिला की ते या मंत्रिमंडळात दिसलेच नाहीत आणि गेल्या 10 ते 15 दिवसापासून ते ओबीसी बांधवांची मीटिंग घेत, नेत्यांची मीटिंग घेत फिरत आहेत। त्यानंतर आज सुद्धा त्यांना एक मोठा धक्का अजित पवारांनी दिला। नेमकं काय झालंय सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर अजित पवार, एकनाथ शिंदे तसेच भाजपामध्ये सुद्धा अनेक नाराज होते। त्यामध्ये छगन भुजबळ यांचा पत्ता कट करून त्यांनी मोठा धक्का दिला आणि त्यानंतर सुद्धा ज्यावेळी मंत्रिपद दिली त्यानंतर अजित पवार यांनी छगन भुजबळ यांचे सर्वात मोठे शत्रू मानले जाणारे आणि त्यांच्याच पक्षातील माणिकराव कोकाटे यांना त्यांनी कृषी मंत्रिपद बहाल केलं। शेजारचा मतदारसंघ असलेला सिन्नर मतदारसंघ यातील माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ यांचं जमत नाही आणि छगन भुजबळ यांना रोखण्यासाठी त्यांनी कोकाटे यांना कृषी मंत्रिपद हे महत्त्वाचं राज्यातलं पद त्यांनी दिलं। त्यामुळे छगन भुजबळांचा संताप अनावर झाला। सोबतच्या आमदाराला आणि त्यानंतरच्या आलेल्या आमदाराला मोठं मंत्रिपद मिळतं आणि छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे असल्याने त्यांना मंत्रिपद दिलं नाही असा आरोप सुद्धा काही ठिकाणी ओबीसी नेत्यांनी केला। त्यामुळे आता आज मीडियाशी बोलताना अजित पवार यांनी सांगितलं की छगन भुजबळ यांचा जो वाद आहे तो अंतर्गत पक्षाचा वाद आहे। त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असली तरी त्याचा काही फायदा होणार नाही असं त्यांनी म्हटलं। त्यामुळे छगन भुजबळांचा राजकीय खेळ जो झाला आहे त्यामागे अजित पवारच आहेत असं दिसतं। मराठा समाज हा नाराज होऊ नये म्हणून अजित पवारांनी अशी खेळी केली आहे का असं सुद्धा काही जाणकारांचं म्हणणं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, छगन भुजबळांना मंत्रिपद द्यावं का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।